राज्यातल्या अनेक जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झालाय, तर सांगली, पनवेल यासारख्या ठिकाणी लस संपल्यामुळे लसीकरण बंद ठेवावं लागलंय। लसींचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळाल्याचं दिसतंय। कोरोना प्रादुर्भाव सर्वाधिक असूनही महाराष्ट्राला केवळ 7,40,000 लसींचे डोस दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। राज्यातल्या कोरोना स्थितीवरनं थेट केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्र सरकारमुळे संपूर्ण देशाच्या कोरोना विरोधातल्या लढ्याला फटका बसल्याचं त्यांनी म्हटलंय। लसीच्या पुरवठ्यावरनं केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं वाकयुद्ध रंगलंय। अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधतील। राज्य सरकारनं लसीवरनं राजकारण थांबवावं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्राला उत्तर प्रदेशापेक्षा अधिक लसींचा पुरवठा केला जातोय असंही त्यांनी सांगितलं। पालघरमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा एक दिवस पुरेल इतका शिल्लक आहे आणि त्यानंतर लस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी करतात। यावेळी प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि अखेरीस पोलिसांना पाचारण करावं लागलं। राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाची 30 पथकं आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत। ही पथकं महाराष्ट्रातील कोरोना प्रभावित शहरं आणि जिल्ह्यांचा दौरा करतील। रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 4 वाजता बैठक बोलावली आहे। रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत राजेश टोपे बैठक घेणार आहेत। नांदेडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 4घांना अटक झाली आहे। रेमडेसिवीरची मागणी वाढल्याचा गैरफायदा घेऊन 8,000 रुपयांना त्याची विक्री केली जात असल्याची तक्रार आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। परभणीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची तक्रार आल्यावर परभणीमध्ये एका मेडिकलला सील ठोकलं गेलंय। परभणीच्या हाके मेडिकलवर कारवाई झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या। जिल्ह्यातल्या काही सामाजिक संस्था नागरिकांना कमी दरामध्ये इंजेक्शन उपलब्ध करून देतात, मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन इंजेक्शन्स कमी पडतात। कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय। 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना लस मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला। मुंबईच्या जे रुग्णालयात जाऊन त्यांनी लस टोचून घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतला। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये मोदींनी कोरोनाची लस टोचून घेतली। 1 मार्चला मोदींनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला होता। देशात गेल्या 24 तासात तब्बल 1.25 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली। काल दिवसभर देशात 1,26,789 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। देशात आतापर्यंत 9 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय। आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती दिली गेली आहे। ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग नागरिकांसाठीच्या लसीकरणाच्या मोहिमेत सुधारणा करता येईल का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे। ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्या 7 जणांचा रक्ताच्या गाठी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं तिथल्या वैद्यकीय नियंत्रकांनी मान्य केलंय। ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतलेल्या काही लोकांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचं निष्पन्न झालं। कोरोना लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्याबद्दल ॲस्ट्राझेनेकानं सीरम इन्स्टिट्यूटला कायदेशीर नोटीस बजावली आहे। त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्डचं उत्पादन दुप्पट करण्यासाठी अनुदान स्वरूपात भारत सरकारची मदत मागितली आहे। पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी लष्कराकडे मदत मागितली होती। त्यामुळे पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये 330 बेड्स पुणे जिल्ह्यातल्या रुग्णांसाठी उपलब्ध असतील। राज्यातील ज्या भागात कोरोना नियंत्रणात आहे तिथले व्हेंटिलेटर्स बेड पुण्याला दिले जावेत, यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवलंय। मिनी लॉकडाऊन नंतर अनेक कामं बंद झाली, त्यामुळे अनेक परप्रांतीय आपल्या गावाकडे निघाले। लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते अशी भीती त्यांच्या मनात आहे। पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 11,023 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 12 बाधितांचा मृत्यू झाला। ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे। पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरती व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं। ब्रेक द चेन अंतर्गत लावलेल्या निर्बंधांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रोडवरती मानवी साखळी करत निषेध नोंदवला। नागपूरमध्ये लॉकडाऊन आणि वीज बिलाच्या मुद्द्यावर भाजपनं आंदोलन छेडलं। आघाडी सरकारच्या विरोधात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं आंदोलन केलं।
कल्याण डोंबिवलीमध्ये 90% बेड्स फुल झालेत, तर ऑक्सिजन आणि आयसीयू खाटा रुग्णांना उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक होते. बेड उपलब्ध व्हावेत यासाठी केडीएमसीकडून प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवलीच्या डीमार्टमध्ये मंगळवारी खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडाली. ब्रेक द चेनच्या निर्बंधांच्या धास्तीमुळे नागरिकांनी मंगळवारी डोंबिवलीच्या डीमार्टमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली. या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रशासनानं कारवाई करत डीमार्ट सील केलंय. कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी राज्य सरकारनं कडक नियम लागू केले. मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील बाजारपेठांमध्ये हेच निर्बंध पायदळी तुडवले जात आहेत. बाजार समितीचे सुरक्षा रक्षक केवळ बघ्याच्या भूमिकेत दिसतात. वसईतील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे मार्केट सनसिटी परिसरात स्थलांतरित करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला. पण भाजी विक्रेत्यांनी सनसिटी मैदानात जाण्यास नकार दिलाय. कोरोना हा रोग नाही, तर कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायकीची नाही, तसं विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलंय. शासनाचे निर्णय घातकी आहेत. लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे संसार मातीमोल झालेत. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. मुंबईमध्ये झोमॅटो आणि स्विगी सारख्या वेबसाईट्सवरनं ऑनलाईन पद्धतीनं 24 तास खाद्यपदार्थ मागवता येतील. शुक्रवार ते सोमवारच्या कडक लॉकडाऊन दरम्यान सुद्धा खाद्यपदार्थ ऑनलाईन मागवण्यावरती निर्बंध नसतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणावर काही निर्बंध घालण्याचा निर्णय मराठी चित्रपट महामंडळानं घेतलाय. मॉब सीन टाळा, दाट लोकवस्तीमध्ये शूटिंग करू नका अशी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मुंबईत उघड्यावरती थुंकणाऱ्यांना 1200 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र तरी सुद्धा केवळ 200 रुपये दंड कशासाठी हा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला फटकारलंय. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणातला आरोपी सचिन वाझेच्या एका कथित पत्रामुळे राज्यातले बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाझेच्या कथित पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावं आहेत. सचिन वाझेच्या पत्रावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी अलीबाबा 40 चोर याच्या धर्तीवर गृहमंत्री और उसका सचिन वाझे असं हे प्रकरण असल्याचा टोला लगावलाय. वाझेच्या कथित पत्रातील मजकूर पाहता हे प्रकरण गंभीर आहे. यातलं सत्य समोर यायला हवं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तसंच यातील सत्य बाहेर आलं नाही तर राज्य आणि पोलिसांची डागाळलेली प्रतिमा कधीच सुधारू शकत नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. कारागृहात असलेल्यांकडनं पत्र लिहून राज्य सरकारच्या बदनामीचा नवा ट्रेंड असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी अनिल परबांनी घेतलेल्या शपथेचा उल्लेख करत कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही असंही म्हटलं. राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केली आहे. देवस्थान समितीवर भाजपचे महेश जाधव हे अध्यक्ष होते. या निर्णयानं भाजपला धक्का बसलाय. यापुढे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई नवे प्रशासक म्हणून काम पाहतील. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचं नवं धोरण जाहीर झालंय. त्यामुळे आता शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनं केल्या जातील. बीड जिल्हा बँक निवडणुकीत कोरम अभावी नवीन संचालक मंडळ स्थापित न होऊ शकल्यानं अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. औरंगाबाद विभागाचे अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या सध्या हिट विकेट पडतात. अनैसर्गिक सरकारमधील 3 पक्षात कुणाचा कुणावर विश्वास राहिलेला नाही. ही टीका भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी सरकारवर केली आहे. ड्रग्सची विक्री करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला मुंबई एनसीबीनं डोंगरी परिसरात अटक केली. इंस्टाग्रामचा वापर करून ही तरुणी ड्रग्सची विक्री करत होती. वर्ध्याच्या एरणगावमध्ये अघोरी कृत्यातनं वर्षभर एका युवतीचं शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. रामनगर पोलिसांनी घटना उघडकीस आणली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वाहतुकीमध्ये लवकरच वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू होणार आहे. मुंबईतील जलमार्गे वाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक बैठक घेतली होती. मुंबई गिरणी कामगार संघर्ष समितीचे झुंजार नेते दत्ता इसवलकर यांचं मुंबईतल्या जेजे रुग्णालयात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. नागपूर जिल्ह्यातील उमरेड अभयारण्यात एका वाघिणीचं आपल्या 5 पिलांसह फिरताना दर्शन घडलंय. फेरी असं या वाघिणीचं नाव असून ती पर्यटकांची लाडकी वाघीण आहे. फेरी तिच्या पिल्लांसह जंगलामध्ये फिरत असतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
एकीकडे संपूर्ण देश उकाड्यानं हैराण असताना देशाच्या उत्तरेकडच्या पर्वतराजीत मात्र बर्फवृष्टी होते. गेल्या 24 तासात उत्तराखंड, जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार बर्फ पडतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.